ನಮಸ್ಕಾರ. ಇದೀಗ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ ಒಪ್ಪೆ ನ್ಯೂಸ್. ನಾನು ನಿಮ್ಮ ಪ್ರಿಯ. ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯಪಾಲರು ರಾಜ್ಯದ ಹಾಗೂ 7 ಕೋಟಿಯ ಜನರು ಅರಾಧ್ಯ ಹಾಗೂ ದೀನದಲಿತರ, ಶೋಷಿತರ, ರೈತರ, ಸಂವಿಧಾನ ಪ್ರೇಮಿ ಹಾಗೂ ದಲಿತರ ಹಿತರಕ್ಷಕ, ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳ ರಕ್ಷಕ ಇವರನ್ನ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಈ ಷಡ್ಯಂತ್ರದಂತೆ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಇಲ್ಲಸಲ್ಲದ ಸುಳ್ಳು ಆರೋಪದ ಮೇಲೆ ಮೂಡ ಹಗರಣದ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ ಅನುಮತಿ ನೀಡಿರುವುದು ಸಂವಿಧಾನದ ವಿರೋಧಿ ಹಾಗೂ ದುರಾದೃಷ್ಟಕರ ವಿಷಯ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ವಿವಿಧ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನ ಸಂರಕ್ಷಣಾ ಸಮಿತಿ, ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ಪರವಾಗಿ ತೀವ್ರವಾಗಿ ಖಂಡಿಸಿದ ಸರ್ವ ಜನರ ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನದ ರಕ್ಷಕರಾದ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಯಾವುದೇ ಒತ್ತಡಕ್ಕೂ ಮಣಿಯದೆ ತಮ್ಮ ಹುದ್ದೆಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಬಾರದು ಹಾಗೂ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಈ ದೇಶಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ಜನತೆಗೆ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆ ಎಂಬ ವಿಷಯವನ್ನ ತಿಳಿಸಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ದಲಿತ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು, ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳು, ಸಂವಿಧಾನ ಸಂರಕ್ಷಣಾ ಸಮಿತಿಯ ಮತ್ತು ಈ ರಾಜ್ಯದ ಬುದ್ಧ ಸೇವೆ, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವ್ಯಕ್ತಿಪರ ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಾವು ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸಿ ರಾಜ್ಯದ ಜನತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವಧಿಯನ್ನ ಪೂರೈಸಿ ಅನಿಲ್ ಕುಮಾರ್ ಬೆಲ್ದಾರ್, ಅಮೃತರಾವ್ ಚಿಂಕೋಡೆ, ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೆ, ಸುನಿಲ್ ಕುಮಾರ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ನಿರಾಟೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಇದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ. ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಒಪ್ಪೆ ನ್ಯೂಸ್. यहाँ पे जमा हुए हैं हमारे जनप्रिय नेता सिद्धरामैया जी के खिलाफ जो साजिश चल रही है, ये सेंट्रल की गवर्नमेंट इनके खिलाफ जो साजिश करके उनको हटाने की कोशिश करी है, लेकिन ये हरगिज़ नहीं होगा। इससे पहले येडियूरप्पा जी के वक्त में भी हमारे जब जो है ना राज्यपाल थे भरद्वाज साहब, लेकिन ऐसा इशू आया तो हमारे जो है ना लोगों ने, सीनियर लोगों ने उनको बिल्कुल जो है ना कोई आदेश नहीं दिया था। ये केंद्र की सरकार आदेश देकर जो आज इनको हटाना चाह रही है, ये हरगिज़ नहीं होगा। हम सब उनके साथ हैं, बिल्कुल आखिरी दम तक उनके साथ रहेंगे। लिहाजा मैं इस बात पर सब आए हुए लोगों का मैं शुक्रिया अदा करते मैं अपनी बात को यहीं पे समाप्त करता हूँ। धन्यवाद। है तो पहला फर्स्ट जान लेना कि अण्णा बसवण्णा 900 साल पहले सभी को इंसानियत का धर्म देके पार्लियामेंट बना करके सबको साथ लेकर चला था, और बाद में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी संविधान के हिसाब से भारत प्रजेಗಳಾದ ನಾವು बोल करके बोले, किसी के जागीर बना करके नहीं दिया। मतदान के मुखांतर वोट के जरिए से सरकार बनने के बाद गलती अगर हो तो इंक्वायरी करना चाहिए, मगर यहाँ पर मुड़ा सिद्धरामैया साहब जो गरीबों को सहूलत ईश्वर खंडे साहब से लेकर 136 लोग सरकार बनाने के बाद हर गरीब को खाना देने का, करेंट देने का, बस देने का, युवा निधि तरुण लोगों को स्वामी विवेकानंद कहे कि तरुण शक्ति को ताकत देना, ये सरकार देते हैं तो इसका नंबर 1 खिलाफ रहने वाले बीजेपी तरुण के खिलाफ, औरतों के खिलाफ, गरीब के खिलाफ, किसानों के खिलाफ रहने वाले ये साजिश करके मुड़ा केस में राज्यपाल को एक टीजे अब्राहम एक उनके ऊपर 400 केस हो गए, सो उनके ऊपर कितने दंडा सरकार लगाए, शर्म उनको आना चाहिए। उनका लेते साथ ही राज्यपाल जी करते हैं तो नहीं, आप कानून के खिलाफ है, प्रजाप्रभुत्व आपको मालूम नहीं है, डेमोक्रेसी मालूम नहीं है, इसीलिए डेमोक्रेसी की तरफ से जीत कर आए, सो इसको मुख्यमंत्री को राजीनामा देने का जो सहूलत करते हैं आप, तकलीफ करते, इसके खिलाफ में लड़ाई चल रहे, ये कंटिन्यू चलेंगे। और दिया सो एक बात जान लेना चाहिए थावरचंद गहलोत साहब जी, ये मुड़ा के केस के सहूलत किसने दिया? सिद्धरामैया साहब के धर्मपत्नी को दिया किसने? बीजेपी सरकार 2021 में दिए, 18 तक सिद्धरामैया साहब थे, लेटर नहीं दिया, रेकमेंड नहीं किया, तो देते आप लोग। इनका 3 एकड़ 16 गुंठा जमीन लेते, 38 2 एकड़ 3 एकड़ 36 गुंठा दे के एक खाली 14 16 18 ये छोटा सा दे करके करते ना, 38 ये करके देने का उन्हें ही देते। बोम्मैया साहब जी साइन करे, अरे शर्म आना चाहिए। बसवराज भैरती को, उन्हें ही तो इसका मंत्री थे, उन्हें ही साइन करके उनके लीडरशिप में दिया बीजेपी, कांग्रेस दिया नहीं। उल्टा चोर कोतवाल को डांटे, ये केंद्र सरकार के गुलाम के रूप में जो काम करता, चाहे कौन क्यों नहीं होता, इसलिए अंबिका चौड़ा ये बोलते थे, सत्य नहीं बोले तो उसको हिसाब से बोलो बोल करके बोले थे। तो ऐसे हिसाब में ताई तरना क्या था, न्याय अर्थ बोल करके बोलते, माता जी हमारे होंगे
गलत किसी का होता तो थावरचंद गहलोत साहब आपको थोड़ा सा भी अगर मान मर्यादा है, प्रजाप्रभुत्व के बारे में जानकारी है, संविधान के बारे में जानकारी है, तो इमीडिएटली दबाव में आके दिया बोल करके राजीनामे दे घर को चले जाओ। वरना राष्ट्रपति मुर्मू जी नंबर 1 इंडिया के फर्स्ट सिटीजन है, ये गलत करे इसको इमीडिएटली इनका वापस लेकर के उनका जगह खाली कर देना। अगर नहीं करेंगे, ये दोनों काम नहीं होंगे, तो कांग्रेस की तरफ से जो प्रोग्राम है ये तो ಇವತ್ತು ನಾವು ಜೋಳ ಬಿತ್ತಪ್ಪರಿ ಶುರು ದಿನ ಗಂಜಿ ಕುಡಿಯೋಕೆ ಬಿತ್ತೇವೆ ನೋಡ್ರಿ, ಇದು ಬಿತ್ತಿನ ಮೇಲೆ ಮುಂದೆ बिततेವು बराबर 100 एकड़ बित्ता ಕೆಲಸ। ये लड़ाई कभी रुकता नहीं। ये सोचना इतना बदमाशी है कि आगे सिद्धरामैया 5 साल रह गया, 4 साल रह गया, आगे आने वालों का जगह साफ होता बोल करके आज बदनाम करके आगे का कांग्रेस हराना बोल करके सोच रहे। ये हम सब जान करके लड़ाई कंटिन्यू रहेगा, हक मिलने तक, अच्छा न्याय मिलने तक लड़ाई लड़ेंगे। इसी के साथ ये रहा थावरचंद गहलोत जी को हम थोड़ा सा सोचो बोलते हैं, थावरचंद गहलोत से नहीं, इनके तरफ से हम राष्ट्रपति को दे रहे। हाँ, सागर खंडे साहब 1 मिनट में आतो बोल करके आए, ये तो न्याय के बारे में लड़ने का ताकत रहता। ये बीदर से ही सारी दुनिया विश्व में बसवण्णा गए, बीदर से ही महमूद गवान मदरसा है, बीदर से ही गुरु नानक देव का है, बीदर से ही पापना से, बीदर से पूरा भारत तक ये संदेश भेजने के लिए नौजवान साथी सबसे छोटा एमपी उम्र में छोटा होंगे, लेकिन रिकॉर्ड में किसके बाप की जज गए, रिकॉर्ड में टॉप रहने का। सागर साहब के खाते में लड़ाई लड़ रहे, डरना नहीं, जो डरेगा वो समझो मरेगा। इसलिए ये सरकार वापस लेके न्याय देना बोल करके निर्णय दिए। सभी आईएसओ भाई बहनों को, माताओं को, बहनों को, सबको कांग्रेस पार्टी की तरफ से दिल से उनको धन्यवाद देते। नमस्कार। से और आज हम सब लोग यहाँ पे क्यों एकत्रित हुए हैं, आप सब जानते हैं। हमारे प्रिय मुख्यमंत्री के खिलाफ जो साजिश रची जा रही है और भूल चूक में और जानबूझ के उनके खिलाफ बोला जा रहा है कि उन्होंने मुरा स्कैम किया है बोल के, बल्कि वो सरासर झूठ है। और आने वाले दिनों में वो भी प्रूव करके दिखाएंगे कि इसके लीगल इसके तरफ से आज सभी हमारे कांग्रेस पार्टी की तरफ से बीदर डिस्ट्रिक्ट में हमारे एमपी के नेतृत्व सागर खंडर जी के नेतृत्व में हम सब लोग एकत्रित होकर एक साथ होकर आवाज़ हम पहुंचा रहे हैं डीसी ऑफिस तक, ताकि ऊपर तक जाके उनको पता चले कि बीदर के आवाम और सारे कर्नाटक की जनता सिद्धरामैया जी के साथ में है। ರಾಜ್ಯಪಾಲರಾದ ಶ್ರೀ ಥಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರನ್ನು ಕೂಡಲೇ ವಾಪಸ್ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲು ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹಾಗೂ ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯ ಉಳಿಸಲು ಈ ಮೂಲಕ ವಿನಮ್ರನಾಗಿ ಮನವಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಸರ್ ನೋಡಿ ಸರ್ ಸರ್ ಕಡೆ ನೋಡಿ ಸರ್ ಧನ್ಯವಾದಗಳು ಮಾನ್ಯ ಮಾನ್ಯ ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರಿಗೆ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಯವರ ಮೂಲಕ ನಾವು ಈ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಾಂವಿಧಾನಿಕ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿದ್ದುಕೊಂಡು ಪಕ್ಷಪಾತದಿಂದ ವರ್ತಿಸುತ್ತಾ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಕಗ್ಗೊಲೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರನ್ನು ವಾಪಸ್ ಕರೆಸಿಕೊಳ್ಳಲು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಈ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಬರೀತಾ ಇದ್ದೀವಿ. 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲೇ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಮತ್ತು ಸಂಸತ್ತಿನ ಪರಿಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಟ್ಟ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಇರುವ ಬಸವಕಲ್ಯಾಣ ಒಳಗೊಂಡ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯವರು ನಾವೆಂಬ ಹೆಮ್ಮೆ ನಮಗಿದೆ. ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಈ ದೇಶಕ್ಕೆ ನೀಡಿದ ಪರಮ ಪವಿತ್ರವಾದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಲಿಖಿತ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಭಾರತ ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಿದೆ. ಆದರೆ ಇಂದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವ ಬೆಳವಣಿಗೆ ಈ ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನದ ಆಶಯಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಉಳಿವಿಗೆ ಮಾರಕವಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಲು ವಿಷಾದಿಸುತ್ತೇವೆ. ಜನಪರವಾದ ಸರ್ಕಾರ ನೀಡಿರುವ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುತ್ತಿರುವ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ
ಸರ್ ಅವರ ನೇರವಾಗಿ ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರ ದುರುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲದಿದ್ದರೂ ಯಾವುದೇ ಅಪರಾಧ ಮಾಡದಿದ್ದರೂ ಖಾಸಗಿ ದೂರು ಆಧರಿಸಿ ಮೈಸೂರಿನ ಮೂಡಾ ಸೈಟು ಹಂಚಿಕೆ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಷನ್ಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಿರುವ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಕ್ರಮ ರಾಜಕೀಯ ಪ್ರೇರಿತ ಎಂಬುದು ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಗೋಚರಿಸುತ್ತಿದೆ. का काम कर रही है। हम सब एक होकर इस अन्याय को न्याय में बदलने के लिए एक हुए हैं। आगे ये जो आज हम प्रेसिडेंट ऑफ इंडिया के नाम पे जो यहाँ पे हम ये मेमोरेंडम भिजा रहे हैं, अगर इस पे जल्दी जो है कोई फैसला नहीं हुआ तो आगे ये और जो है ना ज़्यादा जोर पकड़ेगा। मैं इस मौके पे तमाम लोग यहाँ पे बात किए हैं, मैं एक दो बात करने का जो मुझे मौका दिया है, मैं अपनी बात को यहीं पे समाप्त करता हूँ। धन्यवाद। ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟಿ ಸ್ಕೀಮ್ ಸಪ್ಲೈ ಆಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಗ್ಯಾರಂಟೀಸ್ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ತಲುಪಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಇಷ್ಟ ಆರಾಮಾಗಿ ಎಲ್ರಿಗೂ ಚಲೋ ಆಗಿ ತಲುಪಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅಂತಂದು ಒಂದು ಜೆಲಸಿ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿ ಒಂದು ನೆಗೆಟಿವ್ ಇಮೇಜ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದು ಇದೇನು ಅಪವಾದ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇಟ್ ಇಸ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ರಾಂಗ್. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ, ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಟೋಟಲಿ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಅಂದಿದ್ದಾರೆ ಇದು ನಮ್ಮದು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಲ್ಲಲ್ಲ, ಇದು ಅವ್ರಿಗೆ ಜಸ್ಟಿಸ್ ಸಿಗುವವರೆಗೂ ನಾವು ಇದು ಖಂಡಿಸ್ತೀವಿ. ಆ್ಯಂಡ್ ರಾಜ್ಯಪಾಲರು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಹ್ಯಾಸ್ ಟು ಬಿ taken against him. Rajpal is answerable and ನಾವು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ಆ್ಯಂಡ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ ಅವರು ನಮಗೋಸ್ಕರ ಇಷ್ಟು ಅಪಾರ್ಚುನಿಟೀಸ್ ತಂದಿದ್ದಾರೆ, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೋಸ್ಕರ ಇಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಡ ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಇಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಕ್ಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೊಂದು ಜೆಲಸಿ ಫ್ಯಾಕ್ಟರ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಇದೇನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಇಟ್ ಇಸ್ ಟೋಟಲಿ ಆ್ಯಂಡ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ರಾಂಗ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಆರ್ ಟೋಟಲಿ ಅಗೇನ್ಸ್ಟ್ ಇಟ್. ಧನ್ಯವಾದಗಳು ಪೂಜಾ.